नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या मंगळवार दर्श अमावस्या आणि हा दिवस खूप विशेष मानला जातो, कारण उद्या अमावस्यामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण देखील आलेले आहे. पंचांगानुसार या अमावस्येची सुरुवात आज 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:35 झालेली आहे आणि ही तिथी उद्या म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:31 समाप्त होईल. उदय तिथीनुसार माघ अमावस्या 17 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे, पण तिची सुरुवात ही सोमवारपासून होत असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या देखील म्हटलं जातं. ज्या अमावस्येला सोमवार येतो ती सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि ती खूप पुण्यदायी मानली जाते. तसेच उदय तिथीनुसार ही दर्श अमावस्या उद्या मंगळवारी साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही वर्षातील पहिली अमावस्या आहे, जी सोमवारी देखील असणार आहे आणि मंगळवार देखील असणार आहे. म्हणजेच ही सोमवारी असल्यामुळे सोमवती अमावस्या आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी आलेली आहे दर्श, त्यामुळे तिचं महत्त्व आणखीन वाढलेलं आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान धर्म केल्यास विशेष पुण्य मिळतं आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. शास्त्रानुसार या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधिवत पूजा केली जाते. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत श्रद्धेने पाळतात आणि पिंपळाच्या झाडाभोवती 108 प्रदक्षिणा घालतात. शक्य असल्यास सौभाग्यवती स्त्रियांनी पिंपळ वृक्षाची पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी असं सांगितलं जातं. माघ महिना धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो, त्यामुळे या महिन्यातील अमावस्येला सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते. हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित मानला जातो. असं म्हणतात की माघ अमावस्येला पूर्वज पृथ्वीवर येतात आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध, तर्पण, पिंडदान केलं जातं. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप प्रभावी असल्यामुळे अनेक जण या दिवशी काही विशेष उपाय आणि सेवा सुद्धा करतात. तर दर अमावस्येच्या रात्री उंबरठ्यावर 3 खास वस्तू जाळल्याने घरात माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. घरातील कटकटी, नजरेचा त्रास, पितृदोष आणि वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं म्हटलं जातं. तर हा उपाय नेमका कोणत्या वेळेत करायचा आहे आणि या 3 वस्तू कोणत्या आहेत, तो करताना कोणती काळजी घ्यायची, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर हा उपाय खास दर अमावस्येसाठी आणि या दिवशी आलेली आहे कंकणाकृती सूर्यग्रहण अशा योगावरती ती करायचा उपाय आहे. म्हणूनच हा उपाय योग्य वेळेत आणि श्रद्धेने करणं खूप महत्त्वाचं आहे. या अमावस्येची सुरुवात आज संध्याकाळी होणार आहे आणि झालेली आहे आणि उद्या संध्याकाळी 5:31 ही तिथी समाप्त होईल. त्यामुळे हा उपाय आपण अमावस्येच्या कालावधीतच करायचा आहे. शक्य असेल तर उद्या सकाळी जेव्हा तुम्ही आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करणार आहात त्यावेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी 5 वाजता देखील हा उपाय तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल, कारण अमावस्या जरी 5:31 संपणार असेल तरीही त्याचा प्रभाव हा रात्री 12 वाजेपर्यंत असतोच. त्यामुळे तुम्ही केलेला उपाय हा कधीही वाया जाणार नाही. या उपायाचे फळ तुम्हाला नक्कीच लाभणार आहे. कारण पंचांगानुसार ही अमावस्या 2 दिवस ग्राह्य धरली जाते आणि उद्याची ही तिथी मान्य आहे. आता हा उपाय नेमका कोणत्या वेळेत करायचा तेही तितकंच महत्त्वाचं आहे. संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता, कारण या संपूर्ण काळात अमावस्येची तिथी प्रभावी असते. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हा उपाय करण्यास सुरुवात केला तरीही चालेल, कारण ज्योतिषशास्त्रानुसार ही वेळ खूप महत्त्वाची मानली जाते. ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि जेव्हा दिवस आणि रात्र यांचा संगम होतो तेव्हा या काळामध्ये घरात सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणामध्ये सक्रिय असते. तर या वेळेमध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि घरात शुभ स्पंदने हे निर्माण होतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये श्रद्धेने आणि शांत मनाने केलेला उपाय अधिक फलदायी ठरतो आणि त्याचे चांगले परिणाम लवकर जाणवतात असं सांगितलं जातं. तर पहा, प्रत्येक महिन्यात अमावस्या येते, पण प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सारखं नसतं. प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. माघ महिना धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र मानला जातो, त्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या देखील तितकीच महत्त्वाची असते आणि त्यातही सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या असं दोन्ही तिथींवरती आलेली अमावस्या ही विशेष फलदायी मानली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी श्रद्धेने आणि विश्वासाने केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत. त्यांचं फळ नक्कीच मिळतं आणि घरात सकारात्मक बदल जाणवू लागतात. आपण सगळे जाणतो की दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या दिवशीच केलं जातं, कारण अमावस्या हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी शुभ मानला जातो.
म्हणूनच जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील, पैसा येतो पण तो घरात टिकत नसेल, खूप कष्ट करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, व्यवसाय वाढत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, तर अशा वेळी श्रद्धेने केलेले काही छोटे उपाय मनाला आधार देतात आणि घरात चांगली ऊर्जा निर्माण करतात. असे अनेक जण अनुभवाने सांगतात. कधी-कधी घरात सतत वादविवाद होतात, नवरा-बायकोंमध्ये कटकटी वाढतात, आई-वडील किंवा मुलांमध्ये भांडण होतात, मुलं हट्टीपणा करतात किंवा ऐकत नाहीत, लहान मुलं वारंवार आजारी पडतात, घरात अस्वस्थ वातावरण जाणवतं, काहीतरी नकारात्मकता आहे असं आपल्याला सतत वाटत राहतं. शुभ कार्य करताना अडथळे येतात, प्रगती थांबल्यासारखी वाटते. तर अशा वेळी आपण आध्यात्मिक मार्गाने सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हालाही असं काही जाणवत असेल तर आजच्या सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या अशा दोन्हींच्या युती संगमावरती हा उपाय श्रद्धेने करून पहा. हा उपाय करण्यापूर्वी सर्वात आधी तुमच्या देवघरामध्ये नेहमीप्रमाणे दिवा लावा आणि देवाजवळ शांतपणे प्रार्थना करा. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक दिवा लावा. कारण अशी श्रद्धा आहे की अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील पितृदोष हा कमी होण्यास मदत होते. देवघरासमोर धूप किंवा अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न करा, जेणेकरून मन शांत होईल आणि घरात सुगंध आणि सकारात्मकता पसरलेली जाणवेल. तसेच तुळशीजवळ सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो आणि तुळस हे पवित्रतेचे प्रतीक आहे. श्रद्धेने लावलेला हा दिवा घरातील प्रत्येक नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि दरिद्रता दूर करण्यासाठी प्रार्थनेचा एक भाग मानला जातो. तर हे सगळं शांतपणे आणि मनापासून केल्यानंतर पुढे जो मुख्य उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर तुम्ही घेतला तरीही चालेल. त्या कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तांदळावरती ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 3 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेल्या, फाटलेल्या किंवा फूल नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका. 3 अखंड लवंगा ज्या असतात तर त्याच तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला 3 हिरवी वेलची सुद्धा घ्यायची आहे. तर या 3 लवंगा आणि 3 हिरवी वेलची ज्या आहे तर या सुद्धा तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये कापुरासोबत ठेवायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आहे तर ती घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर थोडेसे चिमूटभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि पिवळी मोहरी घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे. खास करून घरातील मुलांवरून, आजारी व्यक्तींवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी आहे तर ती उतरवून घ्यायची आहे. नंतर ही मोहरी सुद्धा तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये कापुरासोबत टाकायची आहे. एक चिमूटभर मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती प्रत्येक व्यक्तींसाठी तुम्हाला वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही किंवा काळे तीळ घेण्याची गरज नाही. त्यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर 1 मिनिटानंतर ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवत आपल्या देवघरासमोर आणायचा आहे. देवघरासमोर काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे. पुन्हा तिथून उचलायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती घेऊन जायचं आहे. उंबरठ्यावरती मधोमध हे कापुराचं भांडं जे आहे तर ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत हे भांडं तिथंच ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हा कापूर आपल्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करणार आहे तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. आता उंबरठ्यावरती हे भांडं ठेवल्यानंतर त्यामधल्या वस्तू जळाल्यानंतर शांत झाल्या की त्यामध्ये जी काही विभूती किंवा राख तयार होते तर ती तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती थोडीशी चोळून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या भांड्यामध्ये ज्या जळालेल्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो छोटासा उपाय आहे तर तो उद्या दर्श अमावस्येला करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात कितीही मोठ्या समस्या असतील तर त्या 100% दूर होतील. कारण कापूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो. आपल्या घराला तो पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो. तसेच कापूर हा पितृदोष देखील दूर करतो. त्यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही. तसेच बाहेरील बाधेपासून, वाईट शक्तींपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण होत असतं. हा उपाय दर अमावस्येच्या दिवशी केल्याने
आपल्या घरात एक आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं. आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो दर अमावास्येला करायचा आहे. त्याचबरोबर दर अमावास्येच्या दिवशी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? एक नारळ घ्यायचा आहे. सोबतच तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. 11 काळे उडीद घ्यायचे आहेत. आणि या 3 वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे. मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर या तिन्ही वस्तू तुम्हाला मारुतीला अर्पण करायच्या आहेत. नारळ फोडायचा नाही, फक्त अर्पण करायचं आहे. आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत, ज्या काही समस्या आहेत, आपल्या आयुष्यामध्ये जे काही शत्रू आहेत, तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. हा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व शत्रू, अडचणी, समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील. आता पहा, बऱ्याच ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये स्त्रिया जात नाहीत. जर तुमच्याकडे सुद्धा असंच असेल तर तुम्ही काय करायचं आहे? घरातील पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल. पण पहा, असे कुठेही सांगितले नाही की स्त्रियांनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊ नये. मारुती हा स्त्रियांचा भाऊ असतो आणि म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा भाऊबीजेला सर्वात प्रथम आपण मारुतीला ओवाळत असतो आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळत असतो. त्यामुळे असं अजिबात नसतं की स्त्रियांनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊ नये. पण आता जर तुमच्याकडे प्रथा आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. स्त्रियांना जर जमत नसेल तर घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर पहा, यंदा माघ अमावास्येला सूर्यग्रहणाचं सुद्धा सावट असणार आहे. म्हणजेच सूर्यग्रहण सुद्धा आहे, पण आपल्या भारतामध्ये ते सूर्यग्रहण जे आहे तर ते दिसणार नाही. आणि त्यामुळे याचा वाईट परिणाम जो आहे तर तो आपल्यावरती होणार नाही. तरी सुद्धा या स्थितीमध्ये गर्भवती महिलांनी काळजी घ्यायची आहे. जे काही नियम ग्रहणामध्ये पाळले जातात, तर त्यातील नियम जे आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहेत. त्याचबरोबर अमावस्या ही चंद्राची क्षीण स्थिती असते, ज्यामध्ये थेट परिणाम आपल्या मानवी जीवनावरती होत असतो. आणि या दिवशी म्हणून कांदा, लसूण आणि मांस मद्यपान केल्याने आपल्या मनातील नकारात्मकता वाढत असते. त्यामुळे अन्नामुळे पितृदोष जो आहे तर तो सुद्धा लागत असतो. ज्यामुळे कुटुंबामध्ये विनाकारण वादविवाद, पैशांची चणचण जे आहे तर ते निर्माण होत असतं. म्हणून कांदा, लसूण, तामसिक पदार्थ किंवा मांसाहार जे आहेत तर ते या दिवशी अजिबात करू नका. उद्या माघ अमावास्येच्या दिवशी तुम्हाला चुकूनही पर अन्न जे आहे तर ते घ्यायचं नाही. म्हणजे बाहेरच्या घरातील अन्न जे आहे तर ते आपल्याला खायचं नाही. तसेच या दिवशी जर तुम्हाला कोणी पांढऱ्या रंगाची मिठाई खायला दिली तर ते सुद्धा खाऊ नका. कारण अमावस्येचा जो दिवस असतो तर हा तांत्रिक क्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या खास करून पांढऱ्या पदार्थांमधून केल्या जातात. म्हणून या दिवशी अनोळखी व्यक्तीने किंवा तुमच्या शेजारच्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई, पेढा खायला दिला तर तो अजिबात खाऊ नका. किंवा खीर दिली तरी सुद्धा तुम्हाला खायची नाही. कारण बऱ्याच वेळेला पहा, आपल्या घराच्याच आजूबाजूला जे लोक असतात तर ते आपले शत्रू असतात. आपल्यासमोर खूप चांगलं चांगलं बोलतात, पण आपल्याबद्दल त्यांच्या मनात वाईट असते. वाईट कसं होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात. आणि म्हणून या दिवशी चुकूनही बाहेरचं अन्न जे आहे तर ते खाऊ नये. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.